आता निखिलचं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू झालंय आणि माझी धावपळ सुरू झाली आहे. सकाळी उठल्या उठल्या मॅडमच्या नाश्ता पाण्याची आधी सोय करावी लागते मला. तिच्यासाठी हे मखाने पोंगे भाजून घेतले, सोबतच मुगाच्या डाळीचं पीठही भिजून ठेवलं तिच्यासाठी धिरडे करायसाठी. आणि मग जरा कॉफी ब्रेक घेऊन मी माझ्याकडे लक्ष दिलं. त्यात मी लिहायला बसलीच होती, तेवढ्यात उठलं की माझं पिल्लू. आणि उठल्या उठल्या आम्हाला इतका आनंद सोहळा साजरा करायचा असतो. मग तिच्या आजी बाबांना फोन कर, पप्पांना फोन कर, लाडी गोडी लावत तिला जरा मी बाहेर आणते. केळी आमची फेवरेट झाली, म्हणजे केळीशिवाय आमचा दिवस सुरूच होऊ शकत नाही. आणि ती स्वतःच्या हाताने पण अगदी छान खाते आणि मला सुद्धा खाऊ घालते. बट तिथेच आमचा ब्रेकफास्ट संपत नाही, आम्हाला लगेच मखाने आणि पोंगे सुद्धा लागतात. एवढं करून जरा ती ब्रेक घेते खेळायसाठी. खेळून खेळून आम्ही लगेच दमतो आणि लगेच तिला काहीतरी नाश्त्याला लागतं. मी पोहे, उपमा या टाईप देत असते. आज धिरडे केले होते तिच्यासाठी. एवढं सगळं खाऊन जी एनर्जी येते ना, ती सगळी आम्ही सोफ्यावरनं उड्या मारण्यात अशी वाया घालतो. खुर्ची कोणत्याही कोपऱ्यात ठेवली ना तरी ती ओढून आणते आणि सोप्यावरनं उडी मारणं तिचं रोजचं झालंय. त्यानंतर फायनली माझं पिल्लू झोपतं आणि मी घेते घर आवरायला. तसं घर आवरून काहीही उपयोग नसतो, कारण ती उठल्यानंतर सेम पसारा पुन्हा होणार असतो. तरी पण मला छान वाटावं म्हणून मी मस्त घर वगैरे आवरून घेतलं. आणि असा काहीसा असतो आमचा रोजचा दुपारपर्यंतचा वेळ. भेटूयात पुढे.